नमस्कार सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती। आज आपण ज्वारीची भाकरी बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने। बघा, मी आता हे पीठ घरी दळून घेतलेले आहे घरघंटीवरती। तर बघा, एका भाकरीपुरतं असं पुरेसं आहे एवढं पीठ। आणि हे पाणी ना मी थंडच घेतलेलं आहे, एकदम पाणी ओतायचं नाही, नाहीतर मी पीठ पातळ होण्याची शक्यता असते। थोडं थोडं पाणी घ्यायचं। ज्वारीच्या पिठाला आहे ना पाणी कमी लागतं आणि बाजरीच्या पिठाला जास्त पाणी लागतं। बघा, आता आपल्याला एवढंसं पाणी पुरेसं झालेलं आहे। चांगलं पीठ मळून घेतलं ना तर भाकर चांगली येते। पीठ चांगलं मळून घ्यायचं। हे बघा, असं आपलं पीठ मळून झालं आता चांगलं। थोडासा पाण्याचा हात लावून घ्यायचा आणि असं दोन्ही हाताने करून घ्यायचा गोळायचा। त्याला चाड बोलतात। हे बघा, असं पीठ असं टाकायचं खाली। ते नवीन शिकणाऱ्यांसाठी आणि दोन्ही हाताने भाकरी थापू शकतो। हे बघा, हे मी आता एका हातानेच थापते, पण साईडने असा हात लावायचा। ही भाकर आपली गोल गरगरीत होते। आणि पीठ चांगलं मळलं ना तर भाकर ते फुगते पण चांगली। पीठ चांगलं बारीक दळलं गेलं ना तर भाकर खूप छान होते, म्हणजे कुठे तुटली जात नाही, चिरटली जात नाही। हे बघा, पातळ अशी भाकर झालेली चांगली। हे बघा, किती पातळ झालेली भाकर। तवा तापायला ठेवलेला आहे गॅसवरती मी आधीच। हे बघा, अशी भाकर असं घ्यायचं आणि अशी टाकायची। हे बघा, अशी भाकर घ्यायची, अशी तव्यावर ठेवायची। पाच मिनिटं चांगली शेकू द्यायची आणि मग त्याला पाणी लावायचं। पूर्ण व्यवस्थित भाकरीला पाणी लावून घ्यायचे। थोडीशी सुकायला लागली ना की लगेच पलटीत टाक मारायची, भाकरी पलटी करायची। बघा, किती सुंदर भाकर झालेली आहे। हे बघा, तर बघा आपली भाकर चांगली पाचलेली आहे। हे बघा, हे बघा, अशी चाळणी ठेवायची आहे। बघा, तुम्ही बघू शकता भाकर आपली किती चांगली फुगली आहे।
तर बघा पापुत्रा किती छान निघत आहे आणि अशा प्रकारे तुम्ही भाकर करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.